आधी आपण समजून घेऊयात की जवळचं बघताना डोळ्यामध्ये काय चेंजेस होतात. ओके, सगळ्यात महत्त्वाचा लेन्स काम करतो. जेव्हा आपण दूरचं बघतो हा लेन्स रिलॅक्स स्टेटमध्ये आहे, फ्लॅट आहे. सो आपल्याला दूरचं बघताना डोळ्यांना काही ॲक्टिव्ह फोर्स लावावा लागत नाही. आता जेव्हा आपण जवळचं बघतो तेव्हा या मसल कॉन्ट्रॅक्ट होणार, हा लेन्स फुगीर होणार. ट्विटर मोबाईल आपल्या लाईफस्टाईलमधून बाहेर नाही काढता येणार आहे, काळाची गरज आहे. मग त्यावेळेला आपण काय करतो की रिक्वायरमेंट किती काम आहे, पेशंटचं वय किती आहे त्यानुसार +0.25 किंवा +0.50 अशा पद्धतीने जर चष्म्याचा नंबर दिला तर त्याच्यामध्ये हे अकोमोडेशन जे आहे हे थोड्या पद्धतीने रिलॅक्स करता येतं. सो जो प्रोफेशनल हजार्ड आहे तो असणार आहे, पण आपण मिनिमाइज नक्कीच करू शकतो. आणि डॉक्टर आता एक दुसरा क्वेश्चन डोक्यात येतोय की मोतीबिंदू म्हणजे काय? कुठल्याही कारणाने याची ट्रान्सपरन्सी गेली, ओपेसिटी आली म्हणजे काय झाला, मोतीबिंदू. अच्छा, अचानक मोतीबिंदू नाही होणार आहे, आपल्याला स्टेप बाय स्टेप हळूहळू त्याच्यामध्ये चेंजेस होत राहणार. कुठल्या स्टेजला आहे, केल्यानंतर फायदा किती आहे, करताना रिस्क किती आहे याचं कॅल्क्युलेशन करून आपण सर्जरीचा रिस्क घेतो. एक तुम्ही असं रुटीन सजेस्ट करू शकता का की ज्याने चष्मा लागण्याचे चान्सेस हे 60 ते 70% कमी होतील?